क्या बात आहे. इतकी लुसलुशीत आहे. पुरण जे आहे ते पण छान असं भरलं गेलं आहे. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा जो प्रकार आहे तो थोडा वेगळा आहे. वेगळा पारंपरिक आहे. लक्ष्मीबाई धुरंधरांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे. मी नेहमी त्या पुस्तकाचा उल्लेख करत असतो. तर त्यामध्ये कच्च्या केळ्याची पुरणाची पोळी असा हा प्रकार आहे. अप्रतिम आहे, वेगळा आहे. चला सुरुवात करू. आणि त्यासाठी सगळ्यात आधी हिरवी केळी आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे. याला एक 10 मिनिटं स्टीम करू. आणि तोपर्यंत काय करायचं, गाणी म्हणायची की गप्पा मारायच्या. गाणी गप्पा होत राहतील. आपण तोपर्यंत पुरणाच्या पोळीसाठी जी कणिक लागते ती भिजवून घेऊ. गप्पा थोड्याशा मारू त्या अशा की सध्या तुम्हाला दिसत असेल माझं वजन जे आहे ते बऱ्यापैकी कमी केलेलं आहे. मी वजन कमी करण्यासाठी मी काय केलं याचा संपूर्ण एक आराखडा तुम्हाला देणार आहे, रेसिपीज देणार आहे. सो स्टे ट्यून. 1 वाटी कणिक आणि 1 वाटी मैदा, पाव चमचा मीठ, 2 ते 3 चमचे तेल. ह्याला सैलसर भिजवून घ्यायचं आपल्याला. हात स्वच्छ धुवून अंगठ्या वगैरे असतील तर त्या काढून ठेवायच्या आणि कणिक भिजवायची. कणिक भिजवताना मी आज कास्याची परात वापरलेली आहे. पण मी नेहमी म्हणतो की पितळ, तांबा, लोखंड, लाकूड याचा वापर आपल्या स्वयंपाकामध्ये असावा. मग ती कणिक भिजवणं असो, दूध तापवणं असो, एखादी भाजी तयार करणं असो, वरण शिजवणं असो, तर तांब्या पितळ्यामध्ये जे गुण असतात ते कळत नकळत पदार्थाच्या द्वारे आपल्या पोटात जातात आणि ते आपल्या फायद्याचं असतं. मी असं म्हणणार नाही की आमच्या इथूनच तुम्ही तांबं, कासं, पितळ खरेदी करा, कारण तसं नागपूरमध्येच हे फक्त मिळतं. ऑनलाईनसुद्धा भरपूर अवेलेबल आहेत. खासियत बाजारमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. पण तुमच्या घरी जर काही अशी असतील भांडी तर प्लीज डोंट सेल इट. विकू नका त्याला, वापरात आणा. कणिक आपल्याला सैलसर भिजवायची आहे. त्याच्यामुळे एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही, हळूहळू घालायचं. आता पाणी किती घालायचं सैलसर कणिक भिजवताना, तर 750 ml पाणी घालायचं. म्हणजे 1 किलो जर कणिक असेल तर 750 ml पाणी घाला. तर तुमची कणिक जी आहे ती सैलसर भिजवल्या जाईल. थोडी घट्ट जर मळायची असेल म्हणजे पुरीसाठी, पोळीसाठी, तर कणकीच्या अर्ध पाणी. अजून एक यातली दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो की मी आता माप तर तुम्हाला सांगितलं, पण पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी जास्त होऊ शकतं तुमच्या कणकेची क्वालिटी कुठली आहे, गव्हाची क्वालिटी कुठली आहे याच्यावर. त्याच्यामुळे हे साधारण मापदंड असे दिले, बाकी तुमची कणिक बघून तुम्ही ते ठरवायचं. ठीक आहे. आता थोडं तेल हातावर घेऊन मी ह्याचा छान गोळा करून घ्यायचा. जेवढं छान मळाल तेवढी पोळी तुमची छान होईल. यांना आपण सोलून घेऊ आणि सोलल्यानंतर याला असं छान कुस्करून घ्यायचं. हे असं छान आपण कुस्करून घेतलं. यानंतर याचं पुरण बनवायचं. आणि पुरण बनवण्यासाठी मी पुन्हा पितळेचीच कढई वापरतोय, कारण काय ते तुम्हाला मी सांगितलं की आपल्या जेवणामध्ये तांबं, पितळ, लोखंड या भांड्यांचाच वापर असावा, जेणेकरून त्यातले जे कंटेंट्स आहेत, मिनरल्स आहेत, ते आपल्या पोटात जातात. आता जेवढा हा गर निघाला केळ्याचा तेवढा गूळ आपण यात घालू. याला आपण एकत्र करून घेऊ.
अगदी चिमूटभर मीठ, थोडी वेलची पावडर, जायफळ, 2 चमचे तूप, गॅस बंद आणि ह्याला आता आपण थंड करून घेऊ. थोडं तेल लावून नंतर एक छान असा यातला गोळा काढून घ्यायचा. तो इतका छान असा सैल असतो की हातावरच छान पसरला जातो. आणि मग त्यामध्ये हे पुरण, ही एवढी सैल असते की पहिले तुम्ही हाताने त्याला छान असं मोठं करू शकता. छान तूप लावायचं. दुसरी पोळी तव्यावर टाकण्या पहिले हे पुसून घ्यायचं, म्हणजे पोळी खराब होत नाही. क्या बात आहे, इतकी लुसलुशीत आहे. पुरण जे आहे ते पण छान असं भरलं गेलं आहे. आणि नंतर याला असं तुपात बुडवायचं. यापूर्वी आपण केळपोळी केली होती, पण ही कच्च्या केळ्याची पुरणपोळी हा मात्र नवीन प्रकार आहे. उत्तम लागतो. पण ही केळ्याची पोळी तुम्ही नक्की करा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हे सांगायची गरज नाही त्याची. आणि ही केल्यानंतर बघा माझी आठवण येते का? येईल ना?